मिळत असताना फक्त प्रत्येक वेळा मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मी कुठंतरी त्यांच्या उठावामधून अर्ध्या रस्त्यातून वापस आलो म्हणून माझ्या मतदारसंघाला विकास निधी दिला जात नाही, अशा प्रकारची थोडक्यात बोंबाबोंब म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं करण्याशिवाय या आमदार महोदयांनी काय केलं नाही. आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जी वाटतं की काही गोष्टी जर आपल्या आमदार साहेबांनी केल्या असत्या तर त्या आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी झाल्या असत्या. असे काही प्रश्न मी या ठिकाणी काढलेत. ते प्रश्न मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेबाला विचारू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याकडे कौडगाव MIDCची घोषणा केली होती. 10,000 रोजगार निर्मिती होणारा तो प्रकल्प होता. तर फडणवीस साहेबांनी घोषणा केल्याच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस कौडगावच्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा हा जो MIDC आहे तो प्रकल्प चालू व्हावा यासाठी 2.5 वर्षामध्ये या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे होते, आपल्या जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे होते, आपल्या मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे होते, त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी एक सुद्धा बैठक घेता आली नाही. दुसरा विषय आहे की कृष्णा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांच्याच्यानं त्या 2.5 वर्षामध्ये घेता आली नाही. त्या प्रकल्पासाठी कसल्याही प्रकारचा निधी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून घेता आला नाही. तिसरा विषय असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा NMCकडे अपूर्ण प्रस्ताव ह्यांनी का पाठवला. जागेचा प्रश्न 3 वर्षे प्रलंबित ठेवण्यात आला. चौथा विषय आहे आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी आवश्यक असलेला धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्श्याचे 50% निधी जो द्यायचा होता तो निधी या 2.5 वर्षामध्ये का देण्यात आला नाही. चौथा विषय आहे की कळंब तालुक्यातील युवकांना फार मोठे गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती की एवढा रोजगार निर्मिती करू तेवढा रोजगार निर्मिती करू. तर कळंब तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांनी या 5 वर्षामध्ये आमदारकीच्या आणि त्यांच्या सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं. परत आपल्याला अशी थाप मारली त्यांनी की विद्यापीठाचं आपलं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर होणार आणि त्यासाठी समिती स्थापन झाली अशी थाप मारून त्यांनी विद्यार्थ्याला फसवलं. 2020-21, 21-22 या आर्थिक वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळावा यासाठी त्यांचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे आणि त्यावेळी हे तिघं पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी हा पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी एक साधी बैठक घ्या अशी मागणी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून असेल जनतेच्या माध्यमातून केली जात होती की तो पीक विमा जनतेला मिळावा. त्यासाठी एक साधी बैठकसुद्धा त्यांच्याच्यानं घेणं झालं नाही. आणि हे असे सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या असताना आणि त्यांच्याच्यानं हे काम सहज होत होतं. त्या कामासाठी आदरणीय राणादादांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टामध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं निकाल लागला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील कंपनीनं केलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण हे साधी एक बैठक घेत होते कंपनीबरोबर तर ते होऊ शकत होतं, परंतु त्यांनी बैठक न घेतल्यामुळं त्यांनी शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं असं मला स्पष्टपणे वाटतं. त्याचबरोबर त्यांच्या हातात सगळं असताना त्याच वेळेला त्यांनी हा पाठपुरावा न करता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी उपोषण केलं. मग उपोषण म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी नौटंकी केली तर उपोषण करण्यापेक्षा त्याच वेळेस त्यांनी पाठपुरावा केला असता तर पीक विमा मिळाला असता. परंतु जे काम होणार आहे म्हणून माहीत आहे
त्या कामासाठी ते उपोषणाचं नाटक केलं आणि लोकांमधून त्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर 2022-23च्या खरीपातील नुकसानीची भरपाई नोव्हेंबर 2023मध्ये दिली जात असेल तर तुमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 2020-21 आणि 21-22च्या नुकसान भरपाईबद्दल जेवढं ह्या महायुती सरकारला फास्ट जमलं तेवढं तुम्हाला का जमलं नाही. त्याचबरोबर आपण हा विषय बऱ्याच वेळा ऐकला असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने 1 रुपयासुद्धा निधी द्यायची आवश्यकता नव्हती. त्यासाठी फक्त परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता. त्यावेळेस पर्यटन खात्याचे मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब होते. त्यांच्या काळामध्ये साधा हा तुळजाभवानीच्या मंदिराचा हा आपल्या धार्मिक आस्थेचा प्रश्न असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या या प्रसाद योजनेचा प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी यांनी का पाठपुरावा केला नाही, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहेत की जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून विचारायचे. संकल्प